अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। श्री स्वामी समर्थ सर्वांना। बघा, स्वामी समर्थ महाराजांचे जे कोणी सेवेकरी असतील किंवा दत्तप्रभूंचे जे कोणी सेवेकरी असतील त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा हे लवकरच येत आहे। तर गुरुपौर्णिमेनिमित्त बरेचसे सेवेकरी पारायण लावणार आहे आणि बरेचसे नवीन सेवेकरीही त्यामध्ये असतील ज्यांनी पारायण लावण्याचा विचार केला आहे। तर विचार न करता तुम्ही पारायणाला सुरुवात करा, कारण पारायण तुमच्याकडून महाराज करून घेतील आणि पारायण तुमच्याकडून होईल म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये खूप बदल होतील। कोणतेही प्रश्न, कोणत्याही समस्या, कसलेही विवाद ज्यांच्याकडून सुटत नसतील त्यांनी पारायण जर का केलं तर त्यांचे प्रश्न हे सुटतातच। गुरुचरित्र ग्रंथ इतका महान आहे आणि ज्यांनी हे गुरुचरित्राचे वाचन केले आहे त्यांना अनुभव आले आहे। तर आजचा विषय असा, गुरुचरित्र पारायण वाचत असताना आपल्याला जो त्रास होत असतो तो कसा कमी करायचा। बऱ्याचशा लोकांना गुरुचरित्र वाचन करताना वाचन तर ते करताच, पण त्यांना वाचन करताना झोप लागते। त्यांना समजतच नाही की केव्हा गुरुचरित्र पारायणाचं वाचन आपण सुरू केलं आणि केव्हा झोपमध्ये संपलं। तर हे तुमच्यासोबतही होत असेल तर ही सर्वांसोबतच घटना घटत असते। जो कोणी व्यक्ती नवीन गुरुचरित्राचे पारायण चालू करतो किंवा नवीन स्वामी सेवेमध्ये आलेला आहे आणि त्यांनी पहिल्या वेळेस गुरुचरित्राचे वाचन चालू केले आहे त्याच्यासोबत नक्कीच ही वस्तू होत असते। तुमच्यासोबतही झाली असेल आणि झाली असेल तर मला कमेंट करून सांगा। बऱ्याच वेळा काय होते ना की आपण गुरुचरित्राचं वाचन करतो, आपण अध्याय वाचतो, थोडंसं आपल्याला लक्षातही असते की आपण वाचन करतोय, पण आपल्याला हलकीशी अशी झपकी लागून जाते झोपची। आपलं वाचन चालू आहे, आपण शब्दही बरोबर वाचतोय, पण आपल्या डोक्यामध्ये म्हणा किंवा आपल्या मनामध्ये म्हणा ते शब्द उतरतच नाही आणि आपल्याला हे समजत असतं की आपल्याला झोप लागतीये। ह्या एक पॉईंट। त्यानंतर बऱ्याच वेळा गुरुचरित्र पारायण वाचण्याच्या आधी आपल्याला काहीच त्रास होत नाही, आपण एकदम ठणठणीत आहे। बाकी आपण वाचन करायला बसलो की आपलं डोकं जड होतं, आपल्या डोळ्यामधून पाणी येतं, आपल्याला म्हणजे वाचायला समजतच नाही की वाचन कसं करू। शब्द उच्चार होत नाही, शब्द समजतात पण आपल्याला तोंडामधून उच्चार करता जमत नाही। खूप म्हणजे कठीण होत असतं ते वाचन करताना। तर तेव्हा काय करायचं होत असते तुम्हाला, असं तुम्हाला होत असेल तर नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता, कारण ह्या अनुभव मला पण आलेला आहे। जेव्हा मी नवीन गुरुचरित्र पारायण चालू केलं होतं तेव्हाचा हा विषय आहे। तर असं का होते आणि असं जर का होत असलं तर आपण काय करायचं याविषयी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे। तर सर्वप्रथम ज्यावेळेस आपण गुरुचरित्र पारायणाचं वाचन चालू करतो त्यावेळेस तुमच्या घरामध्ये जर का तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करत असाल आणि ह्या पहिल्याच वेळा असं घडतं आहे की तुम्ही तुमच्या घरामध्ये पहिल्या वेळा गुरुचरित्र पारायण चालू केलं आहे, तेव्हा ह्या समस्या येऊ शकतात। तर घाबरण्याची गरज नाही। कसं असते, आपण जिथे राहतो, आता मला एक समजतं, आपण जर का स्वामी सेवेमध्ये आलो तर हे सहजासहजी झालेलं नाही आहे। कारण कसं, आपल्याला काहीतरी त्रास असेल म्हणूनच आपण देवाची सेवा करतो। मनुष्य इतका स्वार्थी असतो ना, त्याच्या जीवनामध्ये जर का सर्व सुख सर्व सुविधा त्याला मिळाल्या तो कधीच देवाला डुंकून सुद्धा पाहणार नाही, कधीच तो त्याच्या मंदिरातही जाणार नाही। पण सर्व प्रयास किंवा सर्व प्रयत्न संपता आणि त्रास खूप जास्त होतो तेव्हा तो येतो मग देवाच्या शरणमध्ये आणि तेव्हा तो देवाची भक्ती करत असतो। आणि बऱ्याच वेळा काय होते, असं जे घडतं ना ते जास्त महिला वर्ग जे असते ना त्याच खऱ्या जर म्हटलं तर आपल्या घराला सांभाळण्याची जिम्मेदारी ही महिला वर्गाचीच जास्त असते। ज्या गृहिणी असतात त्याच आपल्या घराला चांगल्यापैकी सांभाळतात, कारण प्रत्येक घरामध्ये आध्यात्मिक वातावरण हे गृहिणीच्या कारणच होत असते। जेंट्स लोक जे म्हणजे जे दादा लोक असतात तेही करतात पण ते इतकं करत नाही। तर जेव्हा आपण घरामध्ये पारायण करतो किंवा आपण जेव्हा स्वामीच्या सेवेत येतो त्याच्या मागचं सर्वात मोठं कारण म्हणजे आपल्याला होणारा त्रास किंवा आपल्या घरात असलेल्या समस्या किंवा आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये यश मिळत नसेल तरच आपण स्वामीच्या सेवेत येऊ। सर्वप्रथम तर बरेचसे लोक आम्हाला गरिबी आहे किंवा आमची गरिबी कशी दूर होईल यासाठीच बरेचसे लोक कोणतीही सेवा करत असतात। आणि बरेचसे लोक आता जास्त समस्या लग्नाच्या वाढलेल्या आहे, कोणाचे लग्न जुळत नाही, त्या कारणानेही बरेचसे लोक सेवेमध्ये येत आहे। असो कोणतंही कारण असो, कारण दुःख आल्याशिवाय व्यक्ती देवाजवळ जात नाही, सुखामध्ये व्यक्ती देवाला याद करत नाही।
तर ज्यांना कोणाला गुरुचरित्र पारायणाची वेळेस म्हणजे जो कोणी व्यक्ती गुरुचरित्र पारायण करत असतो किंवा जो कोणी व्यक्ती स्वामीच्या सेवेमध्ये येत असतो त्याच्या मागचं मोठं कारण म्हणजे त्याला होणारा त्रास किंवा त्याच्या जीवनात आलेले संकट. तर गुरुचरित्र पारायण तुम्ही जेव्हा चालू करणार आणि तुम्हाला मी जे आधी सांगितले तसे त्रास होत असतील वाचन करताना, त्याच्या मागचा सर्वात मोठा पॉईंट म्हणजे तुमच्या घरामध्ये असलेला वास्तुदोष. आणि वास्तुदोष कशामुळे घडत असतो तेही मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आपण जे बोलतो, आपण जे वागतो, जे आपल्या तोंडामधून शब्द निघतात त्याला वास्तू ही तथास्तू म्हणत असते. त्याच्या कारण आपल्याला वास्तुदोष लागत असतो. आणि आपल्या आजूबाजूची जी नकारात्मक ऊर्जा असते तीही आपल्या घरात वास करत असते. तर कसं असते, एखादा चांगला व्यक्ती आणि एखादा वाईट व्यक्ती हे दोघं सोबत आले तर एक दुसऱ्यात वाद होता ना, तसाच प्रकार ह्या आपण जेव्हा गुरुचरित्र पारायणाचे वाचन करतो तेव्हा होत असतो. ज्या जागेमध्ये चुकीचे कोणी वागणारे व्यक्ती आहे आणि तिथे एक चांगला व्यक्ती आला तर ते सर्व मिळून चुकीचे व्यक्ती चांगल्या व्यक्तीला त्रास देतात. तसंच वाचन करत असताना ह्या घरामध्ये पूर्ण वाचन व्हायला नको, ह्या घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा जी असते ती पसरायला नको आणि कुठे ना कुठे आपल्या घरामधले दुःख, दर्द, दरिद्री आणि जे नकारात्मकता आहे ते बाहेर निघायला नको, तर त्याही विरोध करतात. म्हणून जो वाचन करत असतो त्याला त्रास होत असतो. तर तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, आपण जी अगरबत्ती वाचन करताना जी आपण अगरबत्ती लावतो किंवा जी धूप लावतो ती धूप तुम्हाला जेव्हा तुम्ही पारायण करायला बसणार त्याच्या आधी महाराजांना मुजरा करून त्या भस्मच म्हणा तुम्ही त्याला एका प्रकारची, ती तुम्ही तुमच्या डोक्याला लावा, तुमच्या गळ्याला लावा आणि त्यानंतर तुम्ही पारायण करायला बसा. तुम्हाला स्वतःला अनुभव येईल. त्या दिवशी तुम्हाला झोपही येणार नाही, त्या दिवशी तुमचं डोकं जडही होणार नाही आणि विशेष म्हणजे त्या दिवशी तुम्हाला वाचन करताना इतकं भारी वाटेल ना की हा तुम्हाला म्हणजे पॉझिटिव्ह वाटेल, तुम्हाला एनर्जी वाटेल शरीरामध्ये की खरंच वाचन आज होत आहे. असं तुम्ही करून पहा. ह्या मी स्वतः म्हणजे माझ्यासोबत जेव्हा असं काही घडत होतं तेव्हा मी स्वतः असं करत होती आणि मला आलेला यातला अनुभव आहे की जी विभूती आपण अगरबत्ती जी लावतो ती आपल्या डोक्याला लावल्यानंतर आपण पारायण काळामध्ये जी अगरबत्ती लावतो त्याविषयी बोलते मी, दुसरी कोणती नाही. जेव्हा आपण गुरुचरित्राचं वाचन करतो तेव्हा लावलेल्या ज्या अगरबत्त्या असतात त्याची जी रक्षा असते ती तुम्ही तुमच्या डोक्याला लावा आणि वाचन करा. आणि पारायण काळ आपला जेव्हा चालू असतो त्या दरम्यान आपण जेव्हा वाचन करतो तेवढ्या काळामध्ये धूप आणि अगरबत्ती ही तुम्ही पेटत ठेवा आणि तिची जी विभूती आहे ते एका बॉक्समध्ये भरून ठेवा. तुम्हाला कुठेही महत्त्वाच्या कामाला जायचं असेल तेव्हा ती डोक्याला लावून जा. किंवा तुमच्या घरामध्ये एखादा व्यक्ती कोणी बिमार असेल किंवा त्याची तब्येत अचानक खराब झाली असेल त्याच्या डोक्याला लावा आणि त्याच्याहून उतारा करा. म्हणजे ही जी रक्षा आहे अगरबत्तीची ती फेकून द्यायची नाही, ती एका डब्यात भरून ठेवायची, कारण त्याच्यामध्ये खूप ऊर्जा असते. ह्या वस्तू खूप महत्त्वाच्या आहे, छोट्या छोट्या आहे पण ह्या वस्तू खूप महत्त्वाच्या असतात. ह्या सांभाळून ठेवायच्या. तुमच्या घराच्या आजूबाजूलाही तुम्ही ही विभूती टाकू शकतात. तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला थोडासाही डोक्याचा म्हणा की असं काही वेगळा त्रास होतो आहे की जो दवाईनी सुद्धा म्हणजे आपण औषध घेता डॉक्टरांची त्यानेही व्यवस्थित होत नाही आहे किंवा त्यानेही सुधरत नाही आहे, तेव्हा देखील तुम्ही ही विभूती तुमच्या डोक्याला लावून तुमच्याहून उतारा करू शकतात. तर अशा प्रकारे तुम्हाला अगरबत्ती ही पारायण काळामध्ये लावायची आहे आणि तिची विभूती सांभाळून ठेवायची आहे. म्हणजे मी जे तुम्हाला सांगते ते लक्षात घेऊन त्या विभूती व्यवस्थित ठेवा आणि पारायण व्यवस्थित करा. तर ह्या छोटासा नियम तुम्हाला मी सांगणार होती जो मला वाटला की ह्या सांगायला हवा, कारण मलाही पारायण काळामध्ये थोडासा असा त्रास झाला होता आणि त्यानंतरचे जे पारायण माझे झाले ते एकदम भारी झाले. कारण पहिल्या वेळा आपण जेव्हा पारायण करतो तेव्हा थोडासा आपल्याला त्रास होतो, कारण आपल्यासाठी पारायण म्हणजे खूप मोठी वस्तू आहे आणि ह्या ग्रंथ ज्याच्या भाग्यात असतो, जो व्यक्ती नशिबान असतो तोच वाचन करू शकतो. कोणीही पूर्ण पारायण करू शकत नाही गुरुचरित्र ग्रंथाचं आणि ह्या ग्रंथाचा मान तुम्ही केलाच पाहिजे. ग्रंथाला नेहमी कपड्यामध्ये लपटून ठेवा, खुल्ला ठेवायचा नाही. 4 वाजल्यानंतर ग्रंथाला हात लावू नका. जे नियम त्याच्यामध्ये दिले आहे ते नियम पालन करा आणि त्या अनुसारच तुम्ही हे सर्व नियमानेच गुरुचरित्र पारायण करा
आणि असं जर का तुम्ही केलं तर नक्कीच त्याचे तुम्हाला अनुभव येतील. आणि विशेष गुरुचरित्र पारायण आपल्या घरामध्ये चालत असेल त्यावेळेस मांसाहार अजिबात करायचा नाही. मांसाहार ह्या चालतच नाही. हे नियम खाण्याचे तर तुम्ही अगदी म्हणजे तुम्हाला पालन करायचेच आहे. कोणाच्या घरचं खाण्याचं मांसाहार वगैरे कोणी करत असेल त्यांच्या घरी जायचंही नाही. त्यांच्यापासून दूरच राहायचं. त्यांच्या घरातलं काही अन्न आपल्या घरामध्ये आलं तर तेही खायचं नाही. हे नियम खूप महत्त्वाचे असतात. आणि छोटे छोटे नियम जर का तुम्ही सांभाळले आणि ते नियम सांभाळून आणि भक्तीने, श्रद्धेने आणि विश्वासाने जर का तुम्ही गुरुचरित्र पारायणाचे वाचन केले तर तुम्हाला यातून अनुभव ह्या येईलच. आणि अनुभव म्हणजे पारायण आपल्याकडून घडतंय तर तोही खूप मोठा अनुभव आहे. कारण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये पारायण वाचण्याचे नशीब नाही. आतापर्यंत किती सर्व लोक तुमच्या परिवारामध्येही असेल, बऱ्याचशा लोकांना तुम्ही विचारा तुम्ही गुरुचरित्राचे पारायण केले का, तर अर्ध्याहून जास्त तर तुम्हाला नाहीच सांगतील. अर्ध्याहून जास्त तर हेच म्हणतील नाही आम्ही पारायण वगैरे केले नाही. तर तुमच्या परिवारामध्ये म्हणा किंवा तुमच्या कुटुंबामध्ये म्हणा किंवा तुमच्या समाजामध्ये म्हणा तुम्ही खूप भाग्यवान आहे की महाराज तुमच्याकडून पारायण हे करून घेत आहे. तर झालेली ही छोटीशी सेवा माझ्या स्वामी आईंच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते. श्री स्वामी समर्थ.